तुम्ही कधी विचार केले आहे का, खरी ताकद भक्तीत आहे की अहंकारात? ही कथा तुम्हाला त्याचे उत्तर देईल। एकदा गरुड श्रीकृष्णाला गर्वाने म्हणाला, हे प्रभू, या त्रिभुवनात माझ्यापेक्षा वेगाने संचार करणारा अन्य कोणी प्राणी आहे का? गरुडाचे बोलणे ऐकून सुदर्शन चक्रालाही गर्व येतो आणि तेही श्रीकृष्णाला विचारतो, हे देवा, या त्रिलोकात माझ्यापेक्षा शक्तिशाली असा कोणता अस्त्र आहे का, जे शत्रूंना क्षणात उद्ध्वस्त करेल? त्याच वेळी सत्यभामा हे ऐकून श्रीकृष्णांना म्हणते, हे प्रभू, तुम्ही त्रेतायुगात सीतामातेसोबत होता ना? पण खरे सांगा, मी सीतामातेपेक्षा अधिक सुंदर नाही का? या तिघांचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण मंद स्मित करतात। त्यांचा अहंकार नष्ट करण्याचा विचार येतो। श्रीकृष्ण म्हणतात, अवश्य तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। गरुडा, तू लगेच एका विशिष्ट ठिकाणी जा। तिथे तुला एक निष्ठावान भक्त भेटेल। त्याला सांग की त्याचे श्रीराम आणि सीतामाता द्वारकेत त्याची वाट पाहत आहेत। श्रीकृष्ण सुदर्शन चक्रालाही म्हणतात, सुदर्शन, तू द्वारकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांब। कोणीही आले तरी त्याला आत येऊ देऊ नकोस। श्रीकृष्ण सत्यभामेकडे वळून असे म्हणतात, सत्यभामे, तू सीतादेवीसारखे वेशभूषा करून तयार हो। गरुड, सुदर्शन, सत्यभामा श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन करतात। श्रीकृष्णाने गरुडाला सांगितलेल्या ठिकाणी गरुड जातो। तिथे हनुमान तपस्येत लीन आहेत। गरुड हनुमानाला म्हणतो, हे पवनपुत्र हनुमान, मी देवराज गरुड श्रीकृष्णांच्या आज्ञेने आलो आहे। तुमचे श्रीराम आणि सीतामाता द्वारकेत तुमची वाट पाहत आहेत। त्यांना तुम्हाला भेटायचे आहे। हनुमान डोळे उघडतो आणि गरुडाकडे पाहत एक क्षणही न घालवता गरुडापेक्षा 100 पट वेगाने द्वारकेच्या दिशेने झोपवतो। गरुड हनुमानाचा वेग पाहून अचंबित होतो। त्याला आपला गर्व निरर्थक वाटू लागतो। हनुमान अतिवेगाने श्रीकृष्णाच्या दरबारात पोहोचतो। श्रीराम सारख्या असणाऱ्या श्रीकृष्णाला भेटतो। हे हनुमा, तुला द्वाराजवळ कोण अडवला नाही का, असं श्रीकृष्ण विचारतात। स्वामी, मला एका चक्राने अडवण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्या भेटीसाठी उशीर होईल म्हणून मी त्याला घेऊन आलो। हनुमानाची नजर दरबारात फिरते आणि सीतामाते सारख्या दिसणाऱ्या सत्यभामेकडे स्थिरावते। तेव्हा हनुमान म्हणतो, स्वामी, ही सेविका कोण आहे? मला माझ्या सीतामातेची भेट घ्यायची आहे। सत्यभामा हनुमानाचे बोलणे ऐकून लाजते। तिला आपल्या सौंदर्याचा गर्व आता व्यर्थ वाटू लागतो। गरुड, सुदर्शन आणि सत्यभामा यांना आपल्या अहंकाराचा क्षणात विसर पडतो। हनुमानाच्या निस्सीम भक्तीने आणि नम्रतेने त्यांचा गर्वहरण होते। गरुड, सुदर्शन आणि सत्यभामा हनुमानासमोर तनमस्तक होतात। त्यांना कळते की खरी श्रेष्ठता वेगात, शक्तीत किंवा सौंदर्यात नसून ती निस्सीम भक्ती आणि नम्रतेत आहे। असे श्रीकृष्ण हनुमानाद्वारे तिघांचे गर्व आणि अहंकार नष्ट करतो। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा।